अशी मस्त आपली मिक्स पिठाची कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। अशी कुरकुरीत झालेली आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाची कोथिंबीर वडी। तर त्यासाठी एक मोठी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे मी। स्वच्छ निवडून धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून नंतर मी कापून घेतलेले, एकदम बारीक कापून घेतलेले आहे। तर यासाठी आपण साहित्य बघूया। त्यासाठी लागणार साहित्य, मी 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर वाटणासाठी घेतलेले आहेत मी 15 ते 20 पाकळ्या लसूण, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तर आता आपल्याला ह्या लसूण, मिरची, ओवा आणि जिऱ्याचं असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। इथं मी एक ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये आपल्याला ही कोथिंबीर काढून घ्यायची आहे। त्यानंतर घालायचं आपल्याला चणा डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ। त्यानंतर घालायचे आपल्याला तीळ, लाल मिरची पावडर, हळद, आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आपल्याला, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा। त्यानंतर घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला हे सगळं मिक्स करून घेऊनच नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे याचा घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला, एकदम पाणी नाही घालायचं। एकदम असा घट्टसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी कोथिंबीर वडीचं पीठ मळून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याचे रोल बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत। असे मीडियम साईजचे, म्हणजे लवकर स्टीम होतात। असे छोटे छोटे बनवायचे आहेत आपल्याला रोल। अशा प्रकारे मी रोल बनवून घेतलेले आहेत। तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। तर आता या चाळणीमध्ये आपल्याला हे रोल ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे। आता मी इथं एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे। आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे। तर यावर आता आपल्याला चाळणी ठेवून द्यायची आहे। वरतून रोलला सुद्धा मी तीळ लावून घेतलेले आहेत। आता यावर आपल्याला झाकण ठेवून 10 ते 12 आपल्याला हे स्टीम देऊन घ्यायचे आहे रोलला। 10 ते 12 मिनिट झालेले आहेत। तर आता आपण झाकण काढून बघूया। आपले रोल व्यवस्थित स्टीम झालेले आहेत। तर आता याला खाली काढून पूर्णपणे थंड करून नंतरच आपल्याला याला कापून घ्यायचं आहे। आपले रोलसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत। तर आता आपण कापून घेऊया। व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे, अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। सर्व रोल आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी रोल कापून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, न तळता सुद्धा खूप छान लागतात। तर आता आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपलं तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण हे तळून घेऊया।
तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण वड्या तळून घेऊया. तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. तर मिडियम गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली कोथिंबीर वडी अशी खुसखुशीत होते. असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही कोथिंबीर वडी तळून घ्यायची आहे. असं मस्त सोनेरी कलर झालेला आहे. मस्त आपली कोथिंबीर वडी तळलेली आहे. तर आता आपण काढून घेऊया. याच्यापेक्षा जास्त आपल्याला तळायची नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. यावर टिश्यू पेपर टाकलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत राहिलेल्या. तुम्ही बघू शकता मिक्स पिठाची आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. खायला खूपच टेस्टी लागते आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.